नमस्कार, मी निरंजन. काल आपले नॉन बायोलॉजिकल प्राणी, भारताचे डरपोक पंतप्रधान यांनी मेरठमध्ये काल भाषण केलं. आता दिल्लीमधलं AI समिट झाल्यानंतर त्यांनी केलेलं हे पहिलं भाषण. त्यामुळे पहिल्यांदा अपेक्षा अशी होती की त्या समिटमध्ये काय उपलब्धी झाली, देशाला काय मिळालं, याबद्दल काहीतरी बोलतील. त्याच्यानंतर मेरठला गेले होते. त्यांनीच 6 महिन्यापूर्वी उद्घाटन केलेल्या एका रेल्वेचं पुन्हा उद्घाटन करा. बरं, पुन्हा का बरं उद्घाटन करायचं होतं? कारण त्या रेल्वे ट्रॅकचा मार्ग हा तब्बल 1.5 किलोमीटरनी लांब केला होता. 1.5 किलोमीटरनी वाढवल्यामुळे पुन्हा एकदा त्याच रेल्वेचं उद्घाटन करायला नॉन बायोलॉजिकल प्राणी तिकडे गेले. आणि तिथं गेल्यानंतर या AI समिटमध्ये काय उपलब्धी झाली वगैरे याच्याबद्दल बोलण्याच्या ऐवजी त्यांनी काँग्रेसवरच आगपाखड केली. बघा काय म्हणाले. लेकिन कांग्रेस और इसके इकोसिस्टम ने क्या किया? साथियों, कांग्रेस ने भारत के एक वैश्विक आयोजन को अपनी गंदी और नंगी राजनीति का अखाड़ा बना दिया. समारोह स्थल पर विदेशी अतिथियों के सामने कांग्रेस के नेता कपड़े उतारकर पहुंच गए. मैं कांग्रेस वालों को पूछता हूं, देश तो जानता है आप पहले से ही नंगे हो, फिर कपड़े उतारने की जरूरत क्या पड़ी? आता ही जी भाषा पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी काल मेरठमध्ये वापरली, ही मुळात त्या प्रधानमंत्र्याच्या पदाला शोभणारी भाषा आहे. नंगाई, नंगी. विरोधी पक्षाबद्दल आजपर्यंत असं कोणी बोललंय? काँग्रेसवाले कधी विरोधी पक्षाबद्दल ही भाषा वापरली आहे? नगी, नंगे बिंगे अशी? आणि विरोधी पक्षाच्याही नेत्यांनी कोणीही, अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील, देवीलाल असतील, VP सिंग झाले, मोरारजी देसाई झाले, कोणी आजपर्यंत ही भाषा दुसऱ्या पक्षाबद्दल वापरली? बरं, यांनी ही भाषा वापरली हे माहिती आहे, म्हणजे हे याच्यापेक्षा घाण वापरू शकतात. आणि याच्यापेक्षा घाण ते या आधीही बोललेले आहेत. म्हणजे सोनिया गांधींना काँग्रेस की विधवा, जर्सी गाय, राहुल गांधींना काय हायब्रिड काहीतरी म्हटले. नंतर सुनंदा पुष्कर, शशी थरूर यांची दिवंगत पत्नी, तिच्याबद्दल 55 करोड की गर्लफ्रेंड म्हटले. पंतप्रधान असताना संसदेमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल रेनकोट पहनकर नहाते है असं म्हटले. त्या काँग्रेसच्या खासदार रेणुका, त्यांना काय शूर्पणखा म्हटले. ही सगळी फालतू आणि घाणेरडी आणि टपोरी भाषा वापरणं बंगालच्या गेल्या निवडणुकांमध्ये स्टेजवरून दीदी ओ दीदी हे जे मवाली रस्त्यावरून बोलतात ना छेड काढताना, त्या पद्धतीने ममता दीदींबद्दल बोलले. त्यामुळे ही पद्धत या माणसाची आहे, हीच संस्कृती आहे आणि या सगळ्या परिवाराचे संस्कारच हे आहेत, यात काही शंका नाही. पण आता मला सांगा की युवक काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी त्या AI समिटला, हे मुद्दाम बाजूला चित्र त्यासाठीच ठेवलंय, AI समिटमध्ये ती जी युनिव्हर्सिटी होती जिने तो चायनीज कुत्रा आणला, रोबोट त्या ठिकाणी आणला, काय ती युनिव्हर्सिटी, लंगोटिया का संगोटिया असं काहीतरी त्या विद्यापीठाचं नाव आहे. तर त्या लंगोटिया संगोटिया युनिव्हर्सिटीनी एक चायनीज कुत्रा आणला आणि हा आमच्या मुलांनी डेव्हलप केलाय म्हणून त्या बाईनी पहिल्यांदा सांगितलं. त्याच्यानंतर तो कुत्रा हा चायनीज आहे, रोबोट, हे सिद्ध झाल्यानंतर तोंडघशी पडले. आणि संपूर्ण AI समिटमध्ये, म्हणजे प्रगती मैदानमध्ये ते समिट होत असताना प्रगती मैदानकडे येणारे सर्व रस्ते
हे 4-4 किलोमीटर ब्लॉक करून टाकले होते. त्यामुळे त्या समिटला येणाऱ्या लोकांना पायी 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 चालत जावं लागलं. मोठमोठे उद्योजक जगभरातून आलेले त्यांना तिथपर्यंत पायी चालत जावं लागलं. तिथं ओला नव्हती, उबेर नव्हती, काय ते रॅपिडो नव्हतं, काहीच नव्हतं त्यांना आतमध्ये घेऊन जायला. आतमध्ये गेल्यानंतर आपण एआयचं समिट घेतो आहोत, तर त्या समिटच्या ठिकाणी वायफायच नव्हतं. हे यांची डिजिटल इंडिया या नॉन बायोलॉजिकल प्राण्याची, आणि त्यामध्ये हा लंगोटिया संगोटिया युनिव्हर्सिटीनी केलेली घाण. त्याच्यामुळे अख्ख्या समिटमध्ये प्रचंड बदनामी भारताची झाली. जगभरातल्या बातम्यांमध्ये हेच आलं वारंवार की भारताने कसा चायनीज रोबोट स्वतःचा म्हणून सांगितला. आणि ही भारताची नाचक्की झाली या नरेंद्र मोदींमुळे त्यांच्या कार्यकाळात. कारण त्या चायनीज रोबोट हा त्या संगोटिया युनिव्हर्सिटीनीच कसा बनवला आणि भारत कसा टेक्नॉलॉजीत पुढे आहे हे भारताचेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे ट्विट करून सांगत होते, पोस्ट करून. आता मला सांगा, यामुळे जी देशाची बदनामी झाली किंवा त्या एआय समिटला जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्समध्ये ज्याचं नाव आलेलं आहे, लैंगिक शोषणामध्ये ज्याचं नाव आलेलं आहे, त्याला गुप्तरोग झाला म्हणून ज्याचं नाव आलेलं आहे, अशा बिल गेट्सला तुम्ही भाषण करायला बोलवता. त्याच्यानी भारताची बदनामी होत नाही. आणि हे सगळं झालं म्हणून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन शर्टलेस आंदोलन केलं, शर्ट काढून आंदोलन केलं. तो लगेच नंगाई आणि काँग्रेस नंगी है आणि काँग्रेस नंगी थी. शर्टलेस आंदोलन करणं म्हणजे इतकं घाण तुम्ही लगेच त्यांच्याबद्दल बोलाल. ह्या पद्धतीने हे बोलायला सुरुवात केली. आता आपल्याकडे आता पेट्रोल काहीतरी 100 रुपयाच्या वरती आहे. महाराष्ट्रामध्ये तर काय 110-112 रुपयापर्यंत आहे. पेट्रोलचा भाव ज्या वेळेला 70 रुपये क्रॉस झाला होता, त्यावेळेला या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी असंच एक आंदोलन केलं होतं. बघा फोटो. आता या फोटोबद्दल काय म्हणायचं? याच्यानी देशाची अप्रतिष्ठा नाही झाली? या भारतीय जनता पक्षाने देशामध्ये कॉमनवेल्थ गेम्स चालू होते, अनेक देश जगभरातले हे भारतात आलेले होते, त्यावेळेला यांनी आंदोलनं केली होती त्यांच्यासमोर. त्याच्यानी भारताची बदनामी नव्हती होत. या गलगोटिया संगोटिया युनिव्हर्सिटीनी जी बदनामी केली त्याचं काय? त्यांनी केलेल्या भामटेपणा, खोटारडेपणा आणि चोरीचा तुमचा केंद्रीय मंत्री सोशल मीडियावरती समर्थन करतो, त्याला भारताची उपलब्धी दाखवतो. याच्यानी भारताची बदनामी नाही झाली. हे जरी काय झालं, अजित पवारांवरती, छगन भुजबळांवरती, त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेलांवर, सुनील तटकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप कोणी केले होते? भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना संबोधन करत असताना 70,000 कोटीचा घोटाळा कोण बोललं होतं? सुवेंदू अधिकारी किंवा तो हेमंत बिस्वा शर्मा यांच्यावरती भ्रष्टाचार आरोप कोणी केले होते? आणि ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच स्वतःच्या बरोबर घेतलं. त्यात कोण कोणाला नग्न करून दाखवत होतं? कोण दाखवून देत होतं की तो नागडा आहे? 3,000 बलात्काराचे व्हिडिओ, लैंगिक शोषणाचे व्हिडिओ ज्या प्रज्वल रेवण्णाच्या लॅपटॉपवर सापडले, त्या प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे मला मत असं जेव्हा मोदी म्हणत होते, तेव्हा कोणाला नागडं करून दाखवत होते? हे आणि इतकं यांची चिंता आहे. मध्य प्रदेशमध्ये एका आदिवासी माणसाच्या चेहऱ्यावरती या भारतीय जनता पक्षाचा तो कोण प्रवेश गुप्ता नावाचा पदाधिकारी हा लघवी करत होता, तेव्हा कोणाची इज्जत, या देशाच्या संविधानातला समानता ही कोण नग्न करून दाखवत होतं? तिचं नग्न आणि विभत्स रूप कोण दाखवत होतं? या देशाची कायदा आणि सुव्यवस्था नग्न आहे हे मणिपूरमधल्या महिलांची धिंड निघाली, किंवा आत्ता बुलढाण्यामधल्या भगिनीची धिंड निघाली, विवस्त्र करून तिला मारहाण झाली.
तेव्हा या देशाची कायदा आणि सुव्यवस्था नग्न आहे हे कोण दाखवत होतं? हा आता चाललाय यांना काँग्रेसला नग्न आहे म्हणतोय. मंडल आयोगाला विरोध करत असताना याच भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काय काय फेरं केली होती, तेव्हा कोण स्वतःची नग्नता दाखवत होतं? हा या या सगळ्या गोष्टीचा कोणी कधी गांभीर्याने विचार करणार आहे की नाही? त्या लहान लहान 8-9 वर्षाच्या मुलींचं लैंगिक शोषण करणारा बिल गेट्स तुम्ही भारतात बोलवता भाषण करायला, त्याचं नाव आल्यानंतर यात कोणाची नग्नता दिसते? त्या हरदीप पुरी तर वरती एक वेगळा एपिसोड करेल, पण त्याही प्रकरणात कोण नागडा आहे हे जगाला कळतं. 72 वेळेला जगातल्या सगळ्या व्यासपीठांवर G7 पासून सगळीकडे, अगदी आता परवाच्या बोर्ड ऑफ पीस पर्यंत डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेला सांगत होता की त्यांनी धमकी देऊन सीज फायर घडवलं, तेव्हा कोण नागडं दिसलं जगाला? कोण दिसलं त्यावेळेला नागडं? हे सगळं केल्यानंतर भूषण गवईंवरती ज्यावेळेला चप्पल मारली जाते एका सनातनी हिंदू म्हणणाऱ्या माणसाकडून, त्यावेळेला कोणाची कायदा सुव्यवस्था आणि न्याय व्यवस्था नग्न आहे हे दिसतं? याच सरकारची ना. शंकराचार्यांवरती लाठीचार्ज होतो, त्यांना मारहाण केली जातं, त्यावेळेला धर्माला नागडं कोण करत असतं? हेच ना, यांचंच सरकार ना. एक एक गोष्ट लक्षात घ्या, हे तरुण ज्यावेळेला स्वतःच्या अंगातला शर्ट काढतात ना, त्याचे 2च अर्थ असू शकतात. एक तर ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत. जेव्हा सौरव गांगुलीनी, मोहम्मद कैफने 87 रन केल्यानंतर इंग्लंडला हरवलं, त्यावेळेला सौरव गांगुलीनी लॉर्ड्सच्या मैदानावरती अंगातला टी शर्ट काढून फिरवला होता. ही त्या तरुणांची आक्रमकता दाखवली होती. आणि या तरुणांनी स्वतःची विवशता दाखवलेली आहे. त्यांना रोजगार नाही तर हा दिवटा सांगतो त्यांना वडे तळा, पकोडे तळा. हा सांगतो नालीचा गॅस काढा आणि त्या गॅसवरती तुम्ही पकोडे तळा. तेव्हा कोण नागडं दिसतं? या तरुणांना अंगात वस्त्र घालायला लायक कोणी ठेवलेलं नाहीये. महात्मा गांधी ज्यावेळेला लंडनला गेले होते, त्यावेळेला इंग्लंडच्या किंग जॉर्जनी त्यांना भेटायला बोलावलं आणि ते त्यांच्या नेहमीच्याच पंचा गुंडाळलेल्या पेहरावात त्यांच्या समोर गेले आणि त्यांनी विचारलं की व्हाय आर यू हाफ नेकेड, तुम्ही अर्धनग्न का आहात? त्यावेळेला महात्मा गांधींनी त्याला सांगितलं की मी आणि माझ्यासारख्या करोडो भारतीयांच्या वाटचे कपडे, त्यांच्या हक्काचे कपडे हे तू एकटा घालून बसलेला आहेस, म्हणून मला तुझ्या समोर असं यावं लागलं. हे तरुण जे तिथं आंदोलन करत होते, युवक काँग्रेसचे, हे ती विवशता दाखवत होते की आमच्या हक्काच्या वस्त्र की तू काढून घेतोयस. आणि आता हे जे ट्रेड डील करून अमेरिकेबरोबर शरण जाऊन केलेलं आहे, याच्यामध्ये सुद्धा भारतीय शेतकऱ्यांना उघडं नागडं तू पाडतोयस. नॉन बायोलॉजिकल प्राण्या, ही जी डोनाल्ड ट्रम्पची गुलामी चालू आहे. आणि आता मी मागच्याही एपिसोडमध्ये म्हटलं होतं की भारत एवढी घाई का करतोय? कारण सर्वोच्च न्यायालय अमेरिकेतलं, माझा आधीचा व्हिडिओ काढून बघा, अमेरिकेतलं सर्वोच्च न्यायालय डोनाल्ड ट्रम्पनी लादलेले टेरिफ रद्द करेल. भारत निकाल लागेपर्यंत थांबायला का तयार नाहीये? हे इतके उतावळे झालेले होते स्वतःची गुलामी सिद्ध करायला, कारण यांना त्या गौतम अदानी वाचवायचा आहे आणि गौतम अदानीला वाचवण्यासाठी ही सगळी लाचारी चालू आहे. एप्स्टीन फाईल मधलं स्वतःचं आणखीन एक्सपोज होऊ नये हे वाचवायचं आहे, म्हणून ती लाचारी करायची होती, म्हणून फोनवरच ट्रेड डील करून टाकली. नाहीतर 4 महिने चर्चा चालली होती, काही निष्फळ होत नव्हतं 4 महिन्याच्या चर्चेतून. ते एका फोन कॉलवर झालं. 18% टेरिफ मान्य करून टाकलं. जे 3.25% होतं ते 18% मान्य केलं. आणि एवढंच मान्य नाही केलं, अनेकांचा गैरसमज आहे की सुप्रीम कोर्टाने अमेरिकेच्या टेरिफ रद्द केले म्हणजे आता भारताचे टेरिफ रद्द होणार नाही. कारण भारताने या ट्रेड डीलच्या फ्रेमवर्कवरती 6 फेब्रुवारी 2026 ला सह्या केलेल्या आहेत.
त्यामुळे भारताबरोबरचं ट्रेड अग्रीमेंट हे आता द्विपक्षीय करार असणार, बायलॅटरल अग्रीमेंट. याच्यावरती सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जे बोलला की भारतावर 18% लागणारच, तसंच होणार. भारतावरचं टेरिफ रद्द झालेलं नाही, होणार नाही. कारण राजानी दाखवून दिलेला आहे तो किती नागडा आहे. राजानी म्हणतोय मी. आणि आंदोलन होणं यात यांना देशाचा अपमान का वाटतो? यांनी केलेली नाहीये का यापूर्वी आंदोलन? जगामध्ये युनायटेड नेशन्स, जगातले 197 देशांची संघटना, तिच्या समोर सुद्धा रोज निदर्शनं होतात. व्हाईट हाऊसच्या समोर निदर्शनं होतात. जगातल्या प्रत्येक लोकशाही मानणाऱ्या देशाच्या संसदेसमोर आंदोलनं, निदर्शनं होतात, निषेध केला जातो. आणि आंदोलन करता येणं हे लोकशाही जिवंत आहे याचं लक्षण आहे. यांना लोकशाही मारून टाकायची आहे, म्हणून लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी हे असले घाणेरडे शब्द आणि भाषण हा पंतप्रधान वापरतो. याची खरं तर लाज वाटायला पाहिजे. आणि देशातल्या सर्व माध्यमांनी खरं तर हे आठवण करून दिली पाहिजे की नरेंद्र मोदी मणिपूरच्या बायकांची नग्न धिंड काढली गेली होती, त्यात देशाची बदनामी झाली नाही का? देशातल्या म्हाताऱ्या कोत्याऱ्या शेतकऱ्यांवरती तुम्ही खिळे ठोकले रस्त्यात, त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले, अश्रुधूर मारला, तेव्हा देशाची बदनामी झाली नाही का? जगभरातून ग्रेटा थनबर्ग पासून सगळेजण त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत होते, त्यात नव्हती का देशाची बदनामी झाली? ऑपरेशन सिंदूर डोनाल्ड ट्रम्पनी थांबवलं असं डोनाल्ड ट्रम्प 70 वेळेला जगभर सांगतो. आता परवा बोर्ड ऑफ पीसच्या मीटिंगमध्ये तर भारताच्या ऑब्झर्व्हरच्या समोर बोलला. आणि हे सुद्धा बोलला डोनाल्ड ट्रम्प की हे बोर्ड ऑफ पीसची मीटिंग नरेंद्र मोदी लाईव्ह बघत आहेत. त्यांनी पुन्हा दाखवलं कोण नागडा आहे, नग्न असेल तर कोण आहे. आणि एक आठवण मुद्दाम करून देतो. इराणमध्ये महिलांवरती असलेल्या बंधनांच्या विरोधात एका महिलेनी तिचे कपडे काढून आंदोलन करायला जेव्हा सुरुवात केली, तिला पकडलं, तिला ते आंदोलन नाही करू दिलं. त्यावेळेला तिच्या कपडे काढून आंदोलन करण्याचं भारतातल्या या संघोटियांनी समर्थन केलं होतं. हा नरेंद्र मोदी, त्याचं केंद्र सरकार, त्याचा तो तडीपार अमित शहा ज्या वेळेला बिल्किस बानोच्या बलात्कारांची शिक्षा माफ करतो, त्यावेळेला देशाची बदनामी होत नाही का रे? गुरपवन सिंग पन्नूच्या हत्येचं सगळं कांड बाहेर येतं, त्याच्याबद्दल खटला दाखल होतो, त्याच्यामध्ये भारताचं नाव घेतलं जातं, रॉचं नाव घेतलं जातं, भारतीय एजंटचं नाव घेतलं जातं, त्यात पकडलेला माणूस गुन्हा कबूल करतो, त्यात देशाची बदनामी होत नाही का? त्या निज्जरची हत्या कॅनडामध्ये केली जाते आणि निज्जरची हत्यामध्ये कॅनडाचे पंतप्रधान, कॅनडाचे अधिकारी हे भारताच्या तडीपार राहिलेल्या गृहमंत्र्याचं नाव घेतात. यात भारताची बदनामी होत नाही का? तुम्ही भारत सरकार चालवताय का माफिया गँग चालवताय, सुपाऱ्या देऊन दुसऱ्या देशांमध्ये खून करण्याचे? काय आहात काय? आणि ही सगळं तुम्ही जी व्यवस्था आहे की तृणमूल कांग्रेस इसमें दोषी है क्या, समाजवादी पार्टी है क्या, बसपा है क्या, डीएमके है क्या, हे काय आहे? हे सांगणं आहे अप्रत्यक्षरित्या की मी इतका लाचार झालेलो आहे की मी आता तुमचं रांगोळी चालन करतोय. ज्या ममता बॅनर्जीला गेल्या 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये मवाल्यासारखं स्टेजवरून दिद्दी ओ दिद्दी करत होता, तो आता तृणमूल काँग्रेस किती छान आहे म्हणून सांगतोय. आणि 2च महिन्यांनी बंगालमध्ये निवडणूक आहेत. ज्या डीएमकेला सनातन्यांच्या विरोधात म्हटलं जातं, त्या डीएमकेचं कौतुक करतोय. ज्या समाजवादी पार्टीला मुसलमानांचं लांगुल चालन करणारे म्हटलं जातं, त्या समाजवादी पार्टीचं कौतुक करतोय. कारण राहुल गांधी कणा दाखवून ताठ मानेनं
या सत्तेला उघडं पाडतायत आणि इतकं उघडं पाडतायत की आता याची संसदेत पाऊल टाकायची सुद्धा हिंमत उरली नाही. इतकं उघडं झालेलं आहे. त्या हरदीप पुरीचं कांड तर मी आणखीन एक एपिसोड करेन, त्यात दाखवणार आहे पुराव्यांसह. हे किती लडबडलेले होते. हे भारत सरकारमधले मंत्री, मोदी सरकारमधले, भारत सरकार म्हणून भारताची कशाला बदनामी करायची, मोदी सरकारमधले मंत्री त्या एप्स्टेन प्रकरणामध्ये किती बरबटलेले आहेत हे बघा पुढच्या भागात. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे जे आंदोलन झालं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ज्या महात्मा गांधींनी आयुष्यभर शर्टलेसच आंदोलन केली, शर्टलेसच उपोषण केली आणि इथलं ब्रिटिश साम्राज्य हुसकून लावलं देशातून, त्यांना सुद्धा हे असंच म्हणणार नंगे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. वाटेल ते झालं तरी जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि सैतानांना शर्मिंदाच करत राहू. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.